पुरस्कार देऊयात. आपले मान्यवर इथे उपस्थित आहेत. दिला ओके. त्याला प्रोव्हाइड केली गेली मॅन ऑफ द मॅच. खूप चांगला खेळ रेबन्सच्या माध्यमातून. खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी रेबन्स. तुम्हाला रेस्ट घ्या आता, कारण मैदानाच्या आतमध्ये दोन मोठे संघ तयारीला लागलेत. एका बाजूने आहेत जायंट्स आणि दुसऱ्या बाजूला आहेत ते म्हणजे पॅकर्स. सुंदर असा चेंडू होता. खोल टप्प्याचा चेंडू टाकलेला आहे. केवळ एक धाव त्या ठिकाणी नितेश वरपे यांची सुंदर, नितेश मिश्रा यांची सुंदर अशी फिल्डिंग. सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. चेंडू जात आहे सीमारेषेच्या दिशेने, परंतु त्या ठिकाणी राहुल दुबे यांची सुंदर अशी फिल्डिंग. सुंदर असा थ्रो, परंतु 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. संघाची धाव संख्या 2 चेंडू नंतर 3 धावा. राहुल दुबे अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण करतात. जर त्यांनी एखादा झेल पकडला तर सचिन तिवारी यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि त्या ठिकाणी झेल सुटलेला आहे.
जिंकते सरस शेलार. पुढचा चेंडू आता बघू आपण. सॉरी शेलार. पुढचा चेंडू यावेळी चांगला कव्हर ड्राईव्ह दाखवलेला आहे आणि 4 रनासाठी उत्कृष्ट फटका क्लास दाखवलेली आहे आपली इकडं सरस शेलार यांनी. पुढचा ओव्हर घेऊन येत आहेत मोहित सिंग आणि स्ट्राईकला आहेत ते गणेश पटोले. पहिल्या ओव्हरमध्ये गुड्डू यांचा खूपच समाचार घेतला आहे शरद आणि गणेश यांनी. नेक्स्ट ओव्हर बघू आपण आता. राईट आर्म ओव्हर दी विकेटनी पटेल मार्टिननी ओव्हर टाकतील आता. खोलवर बॉल उत्कृष्ट चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि गणेश पटोलेला चेंडू काही समजला नाहीये आणि शरद आता त्यांना कानमंत्र देत आहेत की भावा कव्हर खेळ बाहेरचा बॉल आहे. आणि याच पेटी फेकून दिलाय चेंडूला राहुल यांचा उत्कृष्ट प्रयत्न परंतु त्यांच्या हाताला चिरून गेलेला आहे बॉल. 6 धावांसाठी षटकार. परत यावेळी कट केलेला चेंडू बाहेरच्या दिशेने वळायचा ट्राय केलेला 1 रनासाठी. दादा यांचं आगमन झालेलं आहे आणि आम्ही बाहेर झालेलो आहे. दादा काल बाहेर झालेले आणि आम्ही आज बाहेर झालोय. स्ट्राईकला आहे दादा सरस शेलार. उत्कृष्ट बॅटिंग करतात. स्टान्स बघा त्यांचा. फेकून दिलाय चेंडू 1 रनासाठी. तिकडे आहेत प्रवीण प्रचंडे ज्यांनी आज सकाळपासून बॉलरांची शामत करून ठेवली आहे. फक्त बॉल 6 आणि 4 मारतात. सिंगल काय येत नाही आणि रन झालेले आहेत 26 रन. बॉल फुलटॉस बॉल आणि गणेश पटोले यांनी आपल्या फोरआर्म्स मधली पॉवर दाखवली आणि बीमर चेंडू अर्थातच 0 बॉल आणि 7 धावा देऊन गेलेला आहे मोहित सिंगचा हा चेंडू. गणेश पटोलेसाठी या आता 6 मारला. आता शिवाद्या यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे गणेश पटोले यांच्याकडून. परत फेकून दिला आहे. बघूया 4 रन. मिस कम्युनिकेशन बिटवीन गुड्डू अँड प्रवीण.
गणेश पटोलेंनी समाचार घेतला आहे मोहित सिंग यांचा. आणि यावेळी सुद्धा तेच प्रयत्न, किंतु चेंडू बाहेर टाकलेला मोहित सिंग यांनी. डॉट चेंडू. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हर 37 धावा. 18.50 चा रन रेट फॉलो करतायत शरद आणि गणेश. नेक्स्ट बॉलर आहेत आता विकास सिंग, अर्थातच जिजा. 37 धावा झाल्यात मित्रा. विकास सिंग गोलंदाज नाही. निलुदाने हातात बॉल घेतलाय, टाकतील का? नाही. टाकतील? नाही. निलुदा फिरकीचा प्रयत्न. चेंडू दिलाय विकास सिंग याच्या हातात. विकास सिंगकडे एक कला आहे, एकच ऍक्शन मध्ये दोन्हीकडे बॉल वळवतात ते. बघूया शरद त्यांचा कसं काय. रनअप मध्ये अडथळा आलेला आहे. डेड बॉल. सरांचा इशारा. डेड बॉल. पण पहिला चेंडू यांचा विकास सिंग यांचा. बॉल आणि LBW ची अपील, किंतु इम्पॅक्ट बाहेर आहे, नाही भेटणार. पहिला चेंडू लेग कटर. स्लोअर पद्धतीचा चेंडू चकवला आहे शरद शेलार यांना. दुसरा चेंडू काय टाकतील? क्विकर वर आधीच विकास सिंग यांच्याकडे दोन्ही अबिलिटी आहे, बाहेर काढतात आणि चेंडू आतही आणतात. आणि हा चेंडू होता क्विकर वन, तिसरा चेंडू. फसवला आहे शरद याला. शरद एकच धावा दिली नाहीये विकास सिंग यांनी. एक ओव्हर चांगली टाकली तर मॅच मध्ये येतील. रेजेन्सी जायंट्स आणि त्यांच्याकडे जायंट सुद्धा आहे. निरुदा सारखे जायंट आहेत त्याच्यात, जे चेंडू फोडू शकतात एका शॉटनी. तिसरा चेंडू मयूर याच्यासाठी, ज्यांनी कव्हर ड्राईव्ह केली आहे. श्रेयस कदमचे बिगेस्ट फॅन आहेत ते. कालच्या दिवस अक्षरशः मयूर यांनी गाजवलेला आहे. ते बॅटिंग असो किंवा बॉलिंग असो, लेग स्पिन, ऑफ स्पिन, आणि आपल्या टीमला क्वालिफाय केलेला. गणेश पटोले ऑन द स्ट्राईक. बघूया नेक्स्ट चेंडू. 3 बॉल मध्ये एकच धाव दिली आहे विकास सिंग यांनी. अबिलिटी दाखवत आहेत त्यांची. फुलटॉस बॉल फेकून दिलाय 1 रनासाठी. आणि पंचांचा इशारा. रिव्ह्यू चेक करू. देत नाहीयेत.
मयूर यांचा शॉट. पुढचा चेंडू, पाचवा चेंडू या ओव्हर मधला. विकास सिंग घेऊन येत आहेत. खोलरपतीचा चेंडू, कॅचची संधी, शोल्डर लागलाय, बॉल निलुदा कव्हर करतोय. लागलाय त्यांना, तुम्हाला लागलाय मोहित सिंग यांना. जर तुम्हाला लागला असेल तर कृपया बाहेर या. जबरदस्ती खेळू नको मित्रा. बर्थडे बम भेटलेला आहे. लडके बर्थडे, सॉरी मुलांचा बर्थडे त्यांचा. लास्ट चेंडू या ओव्हर मधला. अक्षरशः चांगली गोलंदाजी, रनाला अंकुश लावलेला आहे. आणि फिल्डिंग बघा प्रवीण प्रचंड यांची. जसे रन मारतात तसे रन वाचवतात सुद्धा. रनआउटची संधी नाही झाले. 2 रन कंप्लीट. ओव्हरची समाप्ती. बेचाळीस धावा झालेत भावात. 3 ओव्हर, लास्ट ओव्हर आहे. निलुदा अजून पण बॉलिंगची वाट पाहतोय. पण कप्तान काय त्यांच्यावर विश्वास दाखवत नाहीये. 5वी ओव्हर टाकण्यास सांगतोय, पण 4च ओव्हरची मॅच आहे. निलुदा लास्ट ओव्हर टाकायला आलाय. शुक्लाजी अक्षरशः चांगले व्यक्तिमत्व. निलुदा अजून पण कव्हर करतोय. कोणाला करतोय अजून समजला नाहीये. प्रवीणला करतोय कदाचित. त्याच्या क्रॉस मध्ये प्रवीणच आहे. लॉगॉनला घरात आवाज आलेला आहे. बिल्डिंग कडे पाहतोय. लवकर स्टार्ट करा, स्पीडअप करा जरा. अजूनही आपल्याला 3 सामने खेळवायचे, सॉरी 2 सामने खेळवायचे. तुम्हालाच अंधार होईल मित्रा फायनल मध्ये गेले तर. घेतला शरद दा, चांगलाय बोलतो. लास्ट ओव्हर शुक्लाजी घेऊन येत आहेत श्रेयस कदम साठी. फटका पहा आणि मयूरची स्टाईल सुद्धा पहा. मारल्यानंतर जो ॲटिट्यूड आहे त्याच्याकडे लक्ष द्या. एक पण थेट. दुसरा चेंडू मयूरने फ्लिक केलाय. ॲटिट्यूड पहा मयूरचा. दुसरा षटकार फेकून दिलाय चेंडूला. जीवी ग्रुप कडून 1000 रुपये मयूर यांच्यासाठी. श्रेयस कदम, पंदे में है दम. तिसरा चेंडू मयूरने अक्षरशः काय केलाय त्यांनाच नाही समजला. वाईड काढत होते. बॉक्स नाही ना मित्रा. असं टेमरे त्यांच्याकडून शॉर्ट बॉल फेकून दिलाय. चामट मारली आहे चेंडूला. संध्याकाळची याच्या पहिल्या चेंडूवर तुम्ही बघाल बॅट्समनची अबिलिटी समजते. शॉर्ट बॉल समोर फेकून दिलेला आहे.
दुसरा बॉल फेकायचा प्रयत्न, ग्राउंड शॉट, 2 रनचा प्रयत्न. निलूजा जागेवरून हालत नाहीये. रनआउटची संधी, रनआउट मिस. तिसऱ्या धावाचा प्रयत्न, चौथ्या धाव नाही, तिसऱ्या धावावर कदाचित रनआउट झालेले आहेत. अंपायरचा डिसिजन नॉट आउट. सिद्धा आणि गणेश यांनी 3 रन धावून काढलेले आहेत प्रवीण प्रचंड यांच्या हातातनं. 63 रन लास्ट धाव. या इनिंगची लास्ट चेंडू आहे. गणेश पटोले सामना करतील. शॉर्ट बॉल, गणेश पटोले त्याची ताकद दाखवली. राहुल बॉलच्या मागे, परंतु षटकार. रन
पहिला चेंडू राहुलसाठी, त्यांनी आपली क्लास दाखवून दिली आहे. कव्हर्सला शॉर्ट बॉल फेकून दिला 1 धावासाठी. स्ट्राईकला आलेत प्रवीण प्रचंडे, बॉलिंगला आहे त्या स्वप्नील बांडिवार, अर्थातच सोप्या. दुसरा चेंडू प्रवीण प्रचंडे यांच्यासाठी. ओ यॉर्करचा प्रयत्न प्रवीणने डिफेन्स केला आहे. स्ट्रॅटेजी सिंपल आहे मित्रा, विकेट काढायचे आहेत. तिसरा चेंडू ओव्हरचा, स्ट्रेट ड्राईव्ह. स्वप्नील एक कुठली जागा रूम काहीच देत नाहीयेत बॅट्समॅनना. खोलवर गोलंदाजी करत आहेत. प्रवीणला अजूनही हात खोलाचा चान्स नाही दिला आहे. स्टार्सचा भरणा आहे या टीम मध्ये. शरद शेलार असेल, जय पाटील असेल, गणेश पटोले, सिड, स्वप्नील पांडिवार, मयूर उर्फ मयूर कदम. शॉर्ट बॉलचा प्रयत्न फेकून दिला लेग साइडला. मयूर पोहोचेल का? पोहोचलाय. एक हात जमिनीला कारत आणि दुसरा रनआउटची संधी. 1 धावा. स्वप्नील माइंड गेम खेळत आहे इकडे. 3 बॉल त्यांनी खोलवर टाकले आणि चौथा बॉल शॉर्ट बॉल टाकला. डबल माइंडेड बॅट्समनला केला आहे. 1 फिल्डर लॉगॉनला, 1 डीपिश कव्हरला आहे. स्वप्नील बांडेवाचा पुढचा चेंडू राहुलसाठी. आता हात खोलावे लागतील मित्रा. रिक्वायर्ड रन वाढत चाललाय. वरती उडवला चेंडू, कॅचची संधी. दोन्ही फिल्डर माग, तिसरा फिल्डर माग, मध्ये पडलाय चेंडू. पाकिस्तानची आठवण करून दिली आहे. ट्राय चांगला होता, वरती गेला चेंडू. उन्हामुळे हार्ड असतात असे कॅची, कॉलिंगची अभाव. आज ज्यांची टीम मध्ये ऍड झालेत ते जय पाटील यांनी की अर्थातच अजून एक बॉलर वाढलाय. बॉलिंग लाईनअप अजून स्ट्रॉंग झाला यांचा. फिल्डर अजूनही डीपिश कव्हरला घेत आहेत आणि बॉल विकेटचा आणि राहुलदानी 1 ओव्हर झाल्यानंतर बॅट दिलेली आहे. एक ओव्हरची समाप्ती. धावा झाले ते 4. पुढच्या 3 ओव्हर मध्ये 66 धावांची गरज आहे. अर्थात 22चा रन रेट. दादा बॅट द्या. प्रवीण स्ट्राईकला बॉलर आहेत ते जय पाटील. जयदाकडे अबिलिटी आहे चेंडू वळवण्याची. ते आपण TDL मध्ये आता ज्याच्या पहिल्या टुर्नामेंट मध्ये पाहिलेली आहे. दोन्ही साईडला चेंडू वळवायची क्षमता ठेवतात ते. फिल्डिंग लावत आहेत ते तारा भाई. त्यांना आज ऍक्शन मध्ये बघू. गोलंदाजीचा भरणा, फलंदाजीचा भरणा, फिल्डिंग चांगली आहे. शुभम शेलार आता अजून एक ऑप्शनल बॉलर. राहुल का है उसके पास है कि उसका स्विच ऑफ हो जाएगा ना फिर लग जाएंगे. पॉइंटला एक फिल्डर लावला आहे, एक स्ट्रेटिश, बाकी तिन्ही प्लेयर लेग साइडला. फेकून दिला चेंडूला, स्मॅश केलेला आहे. कॅचची संधी, उत्कृष्ट झेल, फलंदाज झेल.
स्वप्नील बांडीवर आपला एक्सपिरियन्स पणाला लावतायत फिल्डिंग सेट करण्यात, बॉलिंग करण्यात. जयदाचा चांगला चेंडू आणि अंपायरची शैली देखील आपण शांताबाई. स्ट्राईकला आता ते तरुण पुढचा चेंडू जय पाटील यांचा. फुलटॉस चेंडू, यॉर्करचा प्रयत्न मिस झालाय. षटकारासाठी तरुण यांचा. अंपायरची शैली बघा मित्रांनो, डान्स चिडवतायत कमिटीवाल्यांना. पुढचा बॉल, स्लोअर बॉल, कॅचची संधी बघा, याला म्हणतात बॉलिंग. पुढचा बॉल क्विकर होता, हा लगेच परिवर्तन केलाय. स्लोअर चेंडू, लेग कटचा वापर आणि फलंदाज आउट. चेंडू स्पीडअप करा मित्रांनो, स्पीडअप करा प्लीज. जय पाटील भाई प्रोत्साहन देत आहेत. कीपर आहेत ते शरद शेलार. विकास सिंग साठी परत स्लोअर गतीचा चेंडू, यावेळी ऑफकट टाकलेला. आधीच बोललेलो मित्रांनो, बॉलर हार्ड आहे, बघून केला. डॉट चेंडू, 4 बॉल झालेले आहेत, 2 चेंडू उर्वरित. बघू आपण. विकास सिंग स्ट्राईकला आहेत. जय पाटील परत फसवा चेंडू, यावेळी लेग कट. अक्षरशः येडा करून ठेवला बॅट्समनला, विचार करण्यास भाग पाडतायत. पुढचा चेंडू काय टाकणार, क्विकर वन, ऑफ कट, लेग कट की रॉंग वन. आणि राहुल दुबे अजूनही नॉन स्ट्राईकला आहेत. जय पाटीलचा शेवटचा चेंडू बघू आपण मित्रांनो. फुलर चेंडू बघितला, बॅट्समन पुढे येतोय, ग्रिप चेंज केली बॉलची आणि खोलवर चेंडू. ओव्हरची समाप्ती, उत्कृष्ट षटक समाप्त झालेला आहे. 2 ओव्हर 11 रन पाहिजे आता. 59 धावा 12 बॉल मध्ये, 29.50 च्या रेकॉर्ड रन रेटनी. आणि आत्ता गोलंदाजी मध्ये आलाय मयूर कदम. बंदे में है दम मयूर कदम. मयूरकडे मित्रांनो सुद्धा अबिलिटी आहे, दोन्हीकडे चेंडू वळवतात आणि हातभर फ्लाइट देतात. अमिताभ बच्चन सारखा बॉल टाकतात. चेंडू पडना मुश्किल है, चेंडू मारना मुश्किल है. करे तो करे क्या बॅट्समन. मयूर फिल्डिंग सेट करतोय. मित्रा मयूर लवकर खेळ भावा, टाइम नाही आपल्याकडे. आणि हे रवी बिश्नोई सारखा ऍक्शन, पहिला चेंडू डॉट. मयूर हळू 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 सिरीज मध्ये येत आहेत, हळू. मयूरचा ऍक्शन जर मित्रांनो बघितला तर थोडा तुम्हाला रवी बिश्नोई याची झलक पाहायला मिळेल. पुढचा चेंडू, मयूर हातात बॉल फिरवतात, बाउन्स टाकलेला आहे बघा मित्रांनो. वाईट चेंडू, थोडा गती वाढवलेली वर मयूरांनी. 1 बाउन्सचा इशारा अंपायरचा. मयूरसाठी
दुसरा चेंडू बघूया काय टाकतात. ऑफकट सुद्धा आहे त्यांच्याकडं. सरस चला क्लोज कीप. परत लेग स्पिन, परत फसवा चेंडू. राहुल फ्रस्ट्रेट होत आहेत अक्षरशः नॉन स्ट्राईक मध्ये. आणि आता चालले टीमचे ओनर जुगल भैया. करत आहेत आपल्या सर्वांना, त्यांचा धन्यवाद. सप्या बॉलकडे लक्ष दे मित्रा. परत फसवा चेंडू आणि फेकून दिलाय मयूराला 6 जणांसाठी. घाट घाट का पानी पिया है मयूर. एक्सपीरियंस की कमी झलकते हो मयूर में. पुढचा चेंडू मयूर काय टाकतील, पुढून काढतील की मागून काढतील. वाईट चेंडू, प्रेशर आणलाय मयूर. प्रेशर 60 धाव पाहिजे तरी मयूर प्रेशर आणलेला आहे जुगल भाई यांनी. पुढचा बॉल जो 4 साइड ग्राउंड असतात हा चौकार होता, परंतु इकडे एकच धाव मिळणार. आता 14 बॉल नंतर राहुलला स्ट्राइक भेटली आहे. सचिन तिवारी फक्त पैसे लावतायत, फक्त पैसे. मॅच ते कालच हारलेले म्हणून आज आलेत. राहुलसाठी 500 रुपयाची संधी आलेली आहे सचिन तिवारी यांच्याकडून. राहुल फ्रस्ट्रेट होता नॉन स्ट्राईकवर, आता आला स्ट्राईकला. बघूया काय करतो राहुल. रिवर्स मार भावा. फेकून दिलाय स्वीपचा फटका. 400 घेण्यास भाग पाडलेला आहे राहुल यांनी. मयूरला दाखवत आहेत की मित्रा माझ्यासमोर लेग स्पिन नको टाकू. असे बॉलर मी दिवस रात्र डोले बंद करून सुद्धा मारू शकतो, झोपेतनं उठून सुद्धा मारू शकतो. राहुलचा फटका स्वीप. लास्ट चेंडू ओव्हरीचा. परत एकदा तेच प्रयत्न. वाईटचा इशारा आहे का? वाईट चेंडू. प्रेशर प्रेशर प्रेशर. जर हा षटकार मारला तर दुसरी टीम खुश होत आहे की रन रेट मुळे त्यांना चान्स भेटल. अतुलदा खुश होत. कुठं झालो जा अतुलदा गेलेत वाटतं कुठेतरी. लास्ट चेंडू. पुढचा बॉल आणि यावेळी सुद्धा ट्राय केलेला आहे मनीष. कॅचचा प्रयत्न नाही करत आहे, चेंडूपेक्षा लांब. आणि तो कोण आहे तो बॅट आपटतोय माग 6च्या बाहेर. सुनील भाई बोल रहे पीने जा रहा हूँ, पीने जा रहा हूँ. अनुज फिर भी हार नहीं मान रहे. लगता है स्कोर झाला है 26. संतोष जी बोल रहे 30 और मार और मार और मार. सिर्फ रन रेट रहता है, वो ऐड होता है ना उसमें कितने विकेट से आ रहा है क्या सब. आणि आता बॉलर ताराभाई ताराचंद सरोज सिंग. लास्टचा षटक राहुल स्ट्राईकला. आणि वाईट चेंडू.
शॉटचा प्रयत्न परंतु थांबवला आहे जुगलबायांना. ते वाटतं कोणाच्या तरी साईडला मागं मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मिस. आणि राजूदा खूपच खुश आहेत. त्यांची टीम सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालेली आहे. चष्मा लावून फुल रेडी होऊन आलेत. पुढचा चेंडू बघूया आपण ताराबाई यांचा राहुलसाठी. आणि हे बघा परत स्वीपचा फटका. कॅचची संधी स्वप्नील पांड्या खाली आणि कॅच आउट. करा सिद्धा, लवकर स्पीडअप कर सिद्धा. तुम्हालाच फायनल खेळायची आहे. तुम्हालाच अंधार होईल. बॅड लाईटचा परिणाम करून घेऊ नका. फटाफट खेळा. टॉस नवनाथ आलेले आहेत आणि शिवम सिंग. ताराबाईचा रनअप स्ट्राईकला आहे गणेश दा. बघूया आपण काय करतात. चेंडूचा प्रयत्न खुले चेंडू. हा ना हा ना 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 नाही धावलात रन. आनंद भाई काफी दुखी. टीम हो गई बाहर. तुक्का मंजर. हाँ मैंने तो पनौती लगाया भाई. पुढचा चेंडू पाहूया. आणि खोलबाजीचा चेंडू. प्रीतम भावा तू खुर्ची घेऊन काय करतोय. नको टाकू डोक्यात. जाऊ दे होतो असं आयुष्यात. आपण भेटूया MPL ला. कोणाच्या डोक्यात टाकतोय. आपण भेटूया MPL ला. 30 रन झालेत मित्रा. आता काही राहिला नाही. सॅटिस्फॅक्शन फक्त घेऊ शकतात. 2 बॉल मध्ये 40 रन. ताराभाई. पुढचा चेंडू जुगलभाई यांनी फिरवलाय. मयूर अजूनही एफर्ट टाकतोय. दाखवतोय ही टीम घेऊन चालतो मी. ही माझी टीम आहे. खूपच खुश मयूर, सिद्धा आणि ऑल कंपनी. फायनल मध्ये त्यांचा प्रवेश मोस्टली निश्चित झालाय. लास्ट चेंडू गणेश त्याच्यासाठी. बघूया. प्रीतम मागून नाचतोय. शेवटचा चेंडू फिरवलाय समोरच्या दिशेने. 4 रन. याच्याने काय फरक पडेल का.